तर मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळ अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मंत्रिमंडळ बैठक सुरू झालेली आहे। दरम्यान कालच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जो जी.आर. निघाला त्या संदर्भात भुजबळ नाराज आहे का अशी चर्चा यामुळे सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली, यात भुजबळ मात्र अनुपस्थित आहेत। तर मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळ अनुपस्थित आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक, या मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळांची अनुपस्थिती, चर्चा सुरू झाल्यात, काय माहिती? आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला विशेष महत्त्व आहे, कारण की मराठा समाजाकडून आंदोलन हे करण्यात आलेलं होतं। 29 तारखेला आपण म्हणतो आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेले होते आणि त्यानंतर काल या ठिकाणी गुळाळ देखील उधळण्यात आलेला होता। जो जी.आर. सरकारने काढलेला होता, जो जी.आर. आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे यांनी देखील मान्य केलेला आहे आणि त्यानंतर आपण म्हणतो हा गुळाळ उधळण्यात आलेला होता। पण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या चर्चा मराठा समाज आणि ओबीसी समाजासंदर्भात केल्या जाणार होता आणि त्यासाठी आपण म्हणतो छगन भुजबळ हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। पण आता बैठक सुरू होण्यापूर्वी छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर निघालेले आहेत। त्यांनी या बैठकीला ते आता अनुपस्थित आहे आणि कुठेतरी नाराजी त्यांच्या मनामध्ये आहे, कारण की ज्या प्रकारे जो जी.आर. काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये जे 8 मागण्यांपैकी 6 मागण्या ज्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे मराठा समाजाच्या, त्या संदर्भात कुठे नाराजी ही व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण म्हणतो ओबीसी समाज देखील आता न्यायालयामध्ये धाव घेणार आहे आणि या संदर्भात आपण ओबीसी समाजाची बैठक देखील आपण म्हणतो आता या पार पडणार आहेत आणि त्या संदर्भात छगन भुजबळ हे आज या बैठकीला जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती ही महत्त्वाची बैठक होती। या महत्त्वाच्या बैठकीला आपण म्हणतात छगन भुजबळ हे अनुपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी भुजबळ हे प्रथम उपस्थित झालेले होते या बैठकीसाठी, पण काही वेळानंतर छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडले आहेत। कुठेतरी नाराजी ही ओबीसी समाजामधून दिसून येते आहे, छगन भुजबळ यांच्यामध्ये दिसून येते आहे आणि जो जी.आर. काढण्यात आलेला होता त्यामध्ये ही नाराजी पूर्णपणे दिसून येत आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ हे आता या बैठकीला मंत्रिमंडळाच्या अनुपस्थित राहणार आहे। त्यामुळे ओबीसी समाज आता या पुढे काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेला आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर 5 दिवसानंतर त्यांचं उपोषण हे सुटलेलं आहे। त्या संदर्भात उपसमिती देखील स्थापन करण्यात आलेली होती आणि या उपसमितीकडून आपण म्हणतो जी.आर. देखील काढण्यात आलेला होता आणि या जी.आर. मधून त्यांनी सर्व अटी मान्य देखील केलेले आहेत आणि या संदर्भात पुढे ओबीसी समाज हा आता या ठिकाणी नाराज झालेल्याचं दिसून येत आहे। जे प्रमुख नेते आहेत छगन भुजबळ हे देखील या ठिकाणी नाराज झाल्याचे दिसून येत आहेत आणि त्याच्या संदर्भात आता राज्य सरकार त्यांची मनमिळवणी करणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणिता, अगदीच मनोज, अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहिती